हॅलो नमस्कार. आज आपला यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण संडे स्पेशल समोसे करणार आहे. बघा समोस्याला काय काय साहित्य लागतं ते सांगत आहे. मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे. रव्यामध्ये आता काय काय टाकणार आहे. अजवाईन टाकते एक चम्मच अजवाईन टाकत आहे. त्याच्यानंतर मीठ टाकत आहे. त्याच्यानंतर घी नाही तर तुम्ही तेल टाकू शकता. तेल टाकल्यानंतर याला पूर्ण मिक्स करायचं आहे हाताने. त्याच्यानंतर भिजवायचे आहे. आता पाणी टाकून याला भिजवून घेणार आणि गोळा तयार करणार. बघा या मैदा भिजून रेडी आहे. याचा गोळा तयार झालेला आहे. यांना आता 10 मिनटासाठी असंच ठेवणार आहे, झाकून ठेवून देणार आहे. त्याच्यानंतर आपण समोस्याचा मसाला करणार आहे. सगळ्यात आधी मी आलू उकडून ठेवलेले होते, त्याला बारीक केलेले आहे. वाटाण्याचे दाणे घेतलेले आहे. 3 मिरची घेतलेली आहे, त्याला बारीक कापून टाकलेली आहे. सांबार घेतलेला आहे. 1 चम्मच मी तिखट घेतलेलं आहे. अर्धा चम्मच मी मसाला घेतलेला आहे. अर्धा चम्मच हळद घेतला आहे. आणखी स्वादानुसार मीठ घेतलेलं आहे. बघा मी कढई मांडलेली आहे. तेल पण टाकलेलं आहे. सगळ्यात आधी आपण याच्यात जिरा टाकणार आहे. बघा जिरा टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी मिरची टाकणार आहे, ते बारीक कापलेले आहे. ते जिराला होऊ देऊन आपण त्याच्यानंतर मिरची टाकू. बघा मी मिरची टाकत आहे. मिरचीला आपण होऊ द्यायचे छान. बघा मिरची झाली आहे. त्याच्यानंतर वाटाण्याचे दाणे टाकणार आहे. वाटाण्याचे दाणे टाकले. वाटाण्याचे दाणे झाल्यानंतर सर्व मसाले टाकणार आहे. त्याच्यानंतर आलू टाकणार आहे बारीक केलेले. बघा मिरची पण झालेली आहे. आता सर्व हे मसाले टाकणार आहे मी. त्याला मिक्स करून घ्यायचं. याला 1 मिनिट होऊ द्यायचं. त्याच्यानंतर आलू टाकणार. बघा मसाले झालेले आहे. आता आलू टाकणार बारीक केलेले. आलू टाकलेले आहे. आता याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे. आणि आता वरून सांबार टाकत आहे. आणखी मिक्स करून घ्यायचं. बघा आपला समोसाचा मसाला तयार झालेला आहे. आता आपण समोसे करायला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपल्याला पाती लाटायची आहे. त्याच्यानंतर हा मसाला त्याच्यात टाकायचा आहे. त्याच्या आधी आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. बघा मी पीठ आपण तयार केलेलं होतं, मी त्याचे गोळे करून टाकलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला पोळीसारखी गोल पाती करायची आहे. बघा गोल पाती केली आहे. त्याला मधातून कापून घेणार आहे. बघा मधातून मी चाकूच्या साहाय्याने कापून घेतलेली आहे. आता याला अलग करायची आहे. त्याच्यात आपल्याला समोसा तयार करायची आहे. आता याला पाणी लावून घ्यायचं. पूर्ण भोवताल पाणी लावायचं. त्याच्यानंतर पोट मारून याला पॅक करून घ्यायचं. छान पॅक करायचं, कारण की आत आपण मसाला टाकून तर निघाला नाही पाहिजे ना आतमधलं. त्याच्यानंतर बघा हे पॅक झालं. त्याच्यानंतर आपण मसाला टाकणार आहे. बघा मसाला टाकल्यानंतर आणखी याला पॅक करून घ्यायचं. पाणी लावून याला छान बघा अशा प्रकारे करायचं.
कारण की आतमधला मसाला निघाला नाही पाहिजे. आपला समोसा रेडी. अशा प्रकारे आपण सर्व समोसे करणार आहे. बघा दुसरा समोसा असंच करायचं. दुसरा समोसा रेडी झालेला आहे. अशा प्रकारे सर्व समोसे करायचे. बघा कढई मांडलेली आहे, त्याच्यात तेल गरम झालेलं आहे. आता आपण समोसे तयार केलेले होते ते आता तेलात टाकणार आहे. याला छान होऊ द्यायचे, आणखी ब्राऊन कलर होऊ द्यायचा. बघा समोसे ब्राऊन कलर झालेले आहे. मी गॅस बंद केलेली आहे. आता आपल्याला समोसे काढून घ्यायचे आहे. बघा आपले समोसे रेडी झालेले आहे. अशा प्रकारे समोसे करायचे, छान घरी करायचे. माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करा, लाईक करा. ओके बाय.